तू तू हाँ तुम्ही आसारी मॅमकडे चाललात का? राइट, इथे काय काम आहे? नो सर, मी करते सगळं मॅनेज. अरे हाँ, ते मसाला वड्याची ऑर्डर फायनलाइज करायची होती. त्याला मी स्पेसिफिकेशन सांगितले, तीच निक्षून परत सांग. ओके? सर निक्षून म्हणजे? निक्षून निक्षून म्हणजे निक्षून मॅडी. निक्षून म्हणजे असं फॉर्मली ग, कॉन्फिडेंटली, डेफिनेटली. म्हणजे असं आपण असं नीट सांगितलं ना की समोरच्याचा विश्वास बसतो. अय्या, आसारी मॅम तुम्ही? मी तुम्हाला निक्षून सांगितलं आणि तुम्हाला खरंच वाटलं. आता अर्थ कळला? अय्या, आसारी मॅम. मॅडी, एक जोक दोनदा मारू नये, तसं एक गंमत दोनदा करू नये. गंमत येत नाही अजिबात. नो नो सर, मी खरं सांगते, निक्षून सांगते. मॅम आलेत. हॅलो आसारी मॅम. हॅलो मॅडी ताई, कशा आहात तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी, मला वाटलं मॅडीने गंमत केली. तू तू अचानक इथे कशी काय? अरे सगळे चालेल. शुभ्रा, अरे वा वा वा. सोहम, काका, काकू पण सगळं. अरे प्लेझंट सरप्राईज. अरे वा वा वा. वेलकम वेलकम सोहम. वेलकम वेलकम दत्ताजी. काय अचानक? आज आमचा पार्टी डे, त्यामुळे सगळे सेलिब्रेशन साठी आलोय. ओ अच्छा, वाढदिवस. नाही पण तो जानेवारीत असतो. नाही नाही, मला इन्क्रीमेंट मिळालंय म्हणून. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पार्टीसाठी आमचं हॉटेल निवडल्याबद्दल थँक्स. प्लीज कम प्लीज कम प्लीज. दत्ता, तू इथे बस आणि तुला काय हवं असेल तर मला सांग. तुझ्यासाठी इथलं स्पेशल फ्रूट पंच मागवतो. अहो थांबा काका, श्वास तरी घेऊ द्या. किती घाई करताय? हो हो हो, बसा तुम्ही. सॉरी हा. हरकत नाही काका, ऑर्डर दिल्यानंतर यायला वेळ लागतोच. तुम्ही सगळ्यांना काय काय आवडतं विचारून घ्या. दत्ताला काय काय आवडतं ते मला माहित आहे. अरे माझा मित्र माझ्या नोकरीच्या ठिकाणी आलाय. तुला त्याला कुठे ठेवू आणि कसं ठेवू तेच मला समजत नाही. आय कॅन अंडरस्टँड. विश्वास, हे सर काकांचा बेस्ट फ्रेंड आलेला आहे. एकदम VIP ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. हो सर. हॅलो. हाय. अरे थँक्यू. ग्रँडपा, दिस इज फॉर यू. मग काका काय खाणार? पिझ्झा की तुमच्या मित्राची फेवरेट डिश? आज शुभ्रानी बोलवलंय, ती काय मागवेल ते खाणार. थँक्यू आजोबा. अहो तो माझा रुमाल. तो खराब झाला होता म्हणून मी बदलला. बाय. ओके, मला सांगा पटकन, कोण काय खाणार आहे? काकू, तुम्ही ना जेवण झालं की क्रेम ब्रुले घ्या. तुम्हाला आवडतं ना? आता कोण आलं तडमणायला? अरे हा, पनीर रोलचं पार्सल असेल. हाय. अरे देवा, हा सगळा पसारा असाच पडलाय. या कुठे आलं तडमणायला? तुम्ही इथे कशा काय? कशा काय म्हणजे? आज आपली किटी पार्टी आहे तुझ्याकडे. किती? माझ्याकडे? अरे विसरलेच मी. अगे, आणि अशी दारात का उभी आहेस? आत येऊ दे ना. एक मिनिट. हे एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय? अगं माझ्या सासूबाईंना बरं नाहीये. आपण इथे मजा केली तर त्यांना त्रास होईल ना. मग तुम्ही खाली थांबा, मी तयार होऊन येते. मग आपण अभिज किचनला जाऊया.
चालेल ना? अगं चालेल काय, धावेल असे ते तुझ्या ओळखीचे आहेत ना. ओळखीचे नाही, मग माझा बेस्ट फ्रेंड आहे तो. मला सारखं सांगत असतो, प्रज्ञा एकदा रेस्टॉरंटला ये, प्रज्ञा तुझी हक्काची जागा आहे. आता एरवी माझ्याकडे वेळ नसतो तिकडे जाऊन जेवायला, पण आता तुम्ही आलात तर त्या निमित्ताने त्यांना पण सरप्राईज देईन मी. मला बघून असं खुश होईल ना की काय सांगू. तुम्ही खाली जा, मी तयार होऊन आलेच. हा, मग जाऊ ऑफिस किचनला. आज शुभ्राने काही वेगळ्या डिशेस ऑर्डर केल्यात बघा, आवडतात का? सर आपल्यातल्या सगळ्या टीचर लोकांना आवडतात. काका तुम्ही पण बसा ना, आम्ही आहोत. अरे असं कसं? इथे तू माझा बॉस आहे, तू उभा राहणार आणि मी बसून खाणार? मग काय झालं? तुम्हाला नव्या लोकांना त्यात काही वाटत नसेल, पण आम्ही जुनी माणसं, आम्ही जिथे मान द्यायचा तिथे देतो. इसी बात में कैबेज केक हो जाए. ग्रैंडपा खाऊन बघा, तुम्हाला आवडेल हा केक. कॅबेज केक बघतो. अगं हे तर कोबीचं भाजोळ आहे. हे काय म्हणते याला? पदार्थाची नावं नीट घ्यायला शिक. म्हणा त्या मनात 10 वेळा कोबीचं भानवळ, कोबीचं भानवळ. बाळूकडे मॅडीताई, छान आहे तुमचा कोबीचा केक. अभि, तुम्ही जेवा, मी आलो. अरे तुम्ही इथे? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला तूच म्हणा. तुम्ही मला म्हणाला होतात ना की रेस्टॉरंटला ये, अभीस किचनला ये म्हणून. बघा आले की नाही, आणि माझ्या मैत्रिणींना घेऊन आलीये. हाय. मॅरी, येस सर. यांना बसव आणि काय हवं नको ते बघ. एक्सक्यूज मी. ओके सर, वेलकम. तुम्हाला तिकडे चालेल का? हो हो चालेल ना. या. चला ग बसूया. हॅव अ सीट मॅम. येस येस. मी मेनू कार्ड पाठवते. हा. हो हो. प्रज्ञा, अगं ते तुझे सासरेच आहेत ना? त्या टेबलावर सर्व करतायत आणि सोबत सासूबाई सुद्धा आहेत. तू तर म्हणाली होतीस की त्या आजारी आहेत म्हणून. मग काय करणार ग, या वयात म्हातारांना हाऊस. मला कव्हर करायला लागतं. आता बाहेरचं खातील आणि पडतील आजारी. पण ते तर इथे सर्व करतायत, म्हणजे ते इथे काम करतात का ग? बोलली नाहीस कधी तू? आणि काय ग, घरी काही पैशांचा प्रॉब्लेम आहे का? अगं पैशाचा प्रॉब्लेम कशाला असेल? घरी वेळ जात नाही म्हणतो म्हातारा आणि कामं टाळतो. अभिशी माझी मैत्री आहे ना, म्हणून मिळवले नोकरी. मी नको नको म्हणत असताना. एकेचे डोळा आहे, दुसरं काय. ए बेटर, इकडे ये. तुला बोलवते का ती दटरंगी? आत्ता सरळ करतो तिला. दत्ता नको, माझ्यामुळे इथे तमाशा नको. अरे शहरातलं नावाजलेलं हॉटेल आहे, माझ्यामुळे अभिजित राजेंची बदनामी नको व्हायला. यात बदनामीचा काय प्रश्न आहे? पोलिसातच देतो आता तुझ्या या नटरंगी सुनेला. सासू सासऱ्यांना त्रास देते काय? बघतो आता तिला. भाऊजी, अहो नको. एकतर आमच्यामुळे सगळ्यांना आधीच त्रास होतोय, आणि त्यात आज इथे काय घडलं ना तर आम्हाला मेल्यासारखं होईल. ए बेटर, जल्दी आ ना. कारखानीस तुझ्यामुळे गप्प बसलोय मी. काका थांबा, मी बघतो. नको, तिने मला बोलवलं ना, मीच बघतो.
काका तुम्ही आजोबांचा विचार करा ना, त्यांना मनस्ताप होईल. हो ना काका, शुभ्रा बरोबर बोलतीये. त्याचा हाच स्वभाव घडला इतकी वर्ष. काका काय रे, किती वेळ बोलवतीये? ऐकू येत नाही का? मॅम काय हवं तुम्हाला? मी घेतो ऑर्डर. का घेतील ना? असावरी मला इथे काही बोलता येणार नसेल तर मला इथून घेऊन चल. बाबा शांत व्हा, प्लीज शांत व्हा. नाही, मलाही कळतंय आजोबा हे खूप अति होतंय. ह्या प्रज्ञाला ना धडा शिकवायला हवाय आता. बरोबर आहे तुझं. शुभ्रा, अगं हे आपलं घर आहे का तिथे जाऊन तिच्याशी भांडण करायला? शुभ्रा जाऊ दे ना, आपण ट्रीट म्हणून आलोय ना इकडे, कशाला उगाच दुसऱ्यांशी वाद घालते. कोंबडीच्या, तो दुसरा नाही, माझा मित्र आहे. एक मिनिट, मी आलेच. शुभ्रा सर, बरं झालं आलात. सर, ती प्रज्ञा आल्यामुळे ना सगळ्यांचा मूड ऑफ झालाय. आणि ती काकांना वेटर सारखं ट्रीट करतेय. काय एकदा रिपीट करा ऑर्डर, काय सांगितलं ते? गार्लिक ब्रेड, पिझ्झा. रेडिक्युलस. एरवी बायकांचा खूप आदर करतो मी, पण आता संताप आलाय मला हिचा. त्या बायकांना खरं तर एंट्रीज द्यायला नको. सर, पण मग हे शक्य आहे का? म्हणजे एखादा असा एक लॉ असेल, तुम्ही तर ओनर आहात ना, अशा कस्टमर्ससाठी काहीतरी करत असाल ना तुम्ही. आय मीन एखादा रूल वगैरे आहे का असा? अरे हो, आहे की. एक मिनिट मॅडी. येस सर. माझ्या केबिन मध्ये त्या अशा लोकांसाठी आपण एक बोर्ड केला होता, तो घेऊन ये. सर. घेऊन. इतक्या वर्षात कधी गरज पडली नव्हती. काका, तुम्ही इथे माझ्याकडे अकाउंट्स बघताय की ऑर्डर्स घेताय, की मला त्रास होऊ नये म्हणून सगळं सहन करताय? तसं नाही रे, जाऊ दे. तूच म्हणतोस ना अतिथी देवो भव. पण या अतिथीचं जरा अतिच होतंय आता. बोर्ड देऊन तिला दाखवा आणि तिला सांगा या रेस्टॉरंटमध्ये कोणी यायचं कोणी यायचं नाही, याचे सगळे हक्क त्या रेस्टॉरंटच्या मालकाकडे रिझर्वड आहेत म्हणा. तिला इथे काही खायला मिळणार नाही. चालती म्हणा इथून. नको रे अभिजित, उगाच इथे तमाशा करेल ती. हा मित्राला स्वभाव सोड कारखानीस. हा चप्पल चोर बोलतोय ना, ते बरोबर आहे. काका, ती प्रज्ञा तुमच्या समोर तमाशे करू शकणार नाही. तुम्ही दोघं खपवून घेता ना, म्हणून तिचं हे सगळं चाललंय. मला द्या तो बोर्ड, मीच नेऊन दाखवतो. नाही नाही नाही, आज हे काम काकाच करणार आहेत. मी त्यांचा बॉस आहे आणि त्यांना माझं ऐकावं लागणार आहे. हो ना काका? काका, अहो तुम्ही ग्रँडपनचे फ्रेंड आहात, ते कसे सगळ्यांवर ओरडतात? जर तुम्ही पण जाऊन बोला ना. काय आहे? आमच्या मालकान दिले, वाच. आगाऊ पाहुण्यांनी बाहेर जाऊन आगाऊपणेच पोट भरावे. कोणाला अन्न वाढायचं आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार आम्ही आमच्याकडे राखून ठेवलाय. अभि काय आहे? हा म्हातारा. एक्सक्यूज मी मॅम, म्हातारा नाही, काका म्हणतो आम्ही त्यांना. आणि निघा आता. काय? निघा आता. एक साधा वेटर आपला इन्सल्ट करतोय. भाकरी लावतोयस आम्हाला? प्रज्ञा, हे सगळं तुझ्यामुळे. हा, आजपर्यंत आम्हाला कोणी असा हॉटेलमधून हाकललं नव्हतं. इथे आलोच नसतो ना, चांगलं झालं असतं. ए सुरी, चल ग इथून.
शी, एवढं इन्सल्टिंग आजवर कुणीच वागवलं नव्हतं आम्हाला. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय हा प्रज्ञा. अगं आता मला काय माहित इथे असं होईल म्हणून. हे मरू दे, मी तुम्हाला दोघींना 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाते. बाय ट्रीट. काही गरज नाहीये, झाला तेवढा अपमान पुरे झाला. तुझ्या घरी होती ना ग किटी, एकतर खोटी कारणं सांगून आम्हाला इथे घेऊन आली, आमचा इन्सल्ट झाला. आणि काय ग, राजे तुझे मित्रच म्हणालीस ना, हीच का तुझी मैत्री? अशी बाई ना नकोच आहे आम्हाला आमच्या किटीमध्ये. हो हो, अशी किटीमध्ये तर तू नकोच. चल ग. अगं अगं ऐकून घ्या माझं. अगं ऐकून घ्या ना. सॉरी स्नेहा. शाबास मित्रा, आज माझा खरा मित्र शोभलास. लक्षात ठेव, आपले संतही सांगून गेलेत, नाठाळाच्या माथी काढू. अरे यांना बिल कोणी दिलं? आज माझी ट्रीट आहे, त्यामुळे बिल तर मीच देणार आहे. बरं. शोभ्या, बायको नवऱ्यापेक्षा जास्त कमवायला लागली ना की डोक्यावर बसते. लक्षात ठेव. जेवण छान होतं राजे, पण ती पांढरी म्हैस मध्ये आल्यामुळे जरा रसभंग झाला. माझ्या मित्राला खूप त्रास झाला. सॉरी दत्ता, पण खरं सांगू, आता मला खूप मोकळं वाटते. अभिजित, थँक्यू. तुझ्यामुळे ते सगळं घडलं. तुझ्या रेस्टॉरंट मधली चव बिघडली, बदलली असं म्हणत होतास. असेलही, पण मला काही तसं वाटलं नाही. आज मला समजलं, इथे माणसाला माणसापेक्षा चांगली वागणूक मिळते. आजोबा तुम्ही 100 रुपये टिप देताय? अरे माझ्या लाख मोलाच्या मित्राची इज्जत वाचवली आहे ना, त्याच्यामुळे 100 रुपये म्हणजे काय. चला मी निघतो, उद्या ये नवीन पदार्थ शिकायला. हो हो नक्की. सर, एक्सक्यूज मी, आलोच. बाबा मी आलेच. चला निघूया. येस, चला का तू. तरकारीस, लवकर घरी ये, आपण कॅरेम खोलूया. हो हो. यस संदीप. सर रेडी आहे, टेस्ट करा ना. अय्या, भांडोळ. मॅम, मी बनवलं, पण सरांनी शिकवलं. तुम्हाला अजून काही शिकायचं असेल ना मला सांगत जा, म्हणजे मी सगळी तशी तयारी करून ठेवेन. अशा बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. म्हणजे ते हे काय ते पाकातले चिरोटे, भरली भेंडी, कोबीचं भानोळं. अगो बाई, म्हणजे यातलं काहीच येत नाही का तुम्हाला? तसं समज होतं. छान झालंय. थँक्यू मॅम. चाखून बघू का? खूप छान झालंय. चव छान आहे, रंग कसा सुंदर आलाय, आणि मुख्य म्हणजे कोबी अजिबात कच्चा लागत नाहीये. अगदी छान पारंपरिक चव आली त्याला. तुम्हाला येत होतं ना भानवळं करायला, मग माझ्याकडे कशाला शिकायला येणार होता? तुला काय वाटतं काय तुम्ही तुझ्याकडे? मला येत असलेले पदार्थ तुझ्याकडनं नव्याने शिकताना वेगळाच आनंद मिळतो मला. माझ्या प्रेमासाठी येतो मी तुझ्याकडे. पाककलेवरच्या प्रेमासाठी.